नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच ना. आज आपण बिर्याणी पुलाव राईस बनवतोय. झटपट राईस होतो आणि खूप टेस्टी. कारण हॉटेलच्या राईसपेक्षा आपला घरगुती राईस एकदम बेस्ट. त्यासाठी 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे. तेलामध्ये 1 कांदा कुरकुरीत असा तळून घ्यायचा. 1 वाटी तांदळाला 4 वाटी पाणी, अर्धा चमचा बडीशोप, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरं, खडे मसाले, लसूण, अद्रक, 1 कांदा, कोथिंबीरच्या काड्या, पुदिना, मिरची, 1.5 चमचा मीठ. पाणी मीडियम गॅसवरती उकळून घ्यायचं. पाणी चांगलं उकळलं गेलेलं आहे, कारण पाणी ह्यातलं आटलं जातं. आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. घरभर असा सुगंध ह्याचा पसरलेला आहे. पातेल्यामध्ये तेल, हिंग, जिरं, वेलची, तमालपत्र, अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, बटाटा 2 ते 3 मिनटं चांगलं फ्राय करायचं. त्याच्यामध्येच आपल्या आवडीनुसार भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. ह्याच्यामध्येच आपल्याला 1 टॉमॅटो, चवीनुसार थोडंसं मीठ, सर्व 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. वरून कांदा टाकायचं. सर्व परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जो आपला फ्लेवरचं पाणी आहे ते टाकायचं. आता पाणी मिक्स करून घेतलेलं आहे. इथे मी पनीर पण घेतलेलं आहे, फ्राय करून पाण्यात टाकलं आहे, छान सॉफ्ट होतो. वरून तांदूळ टाकायचं, हलक्या हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं. अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे. आता छान असं उकळू द्यायचं 5 मिनटं मोठ्या गॅसवर. 5 मिनटानंतर पाणी जवळजवळ आटलेलं आहे. आता परत भात आपल्याला एकसारखा करून घ्यायचा. वरून थोडीशी कोथिंबीर, तळलेला कांदा, फ्लेवरसाठी मी इथे केवडा वॉटर, तूप आणि मिरची हे सर्व टाकून घ्यायचं आणि 10 मिनटं दम द्यायचा. 10 मिनटानंतरही लगेच उघडायचं नाही, परत 10 मिनटं ठेवायचं. आपला राईस इथे पूर्ण मोकळा तयार झालेला आहे. नक्कीच असा राईस करून बघा, कारण हॉटेलच्या डिशपेक्षा आपल्या घरची डिश एकदम स्वस्त आणि मस्त आणि खूप टेस्टी. आवडलं तर लाईक करा.